कोकणातून एक मोठी बातमी समोर आली असून एका आयुध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये भीषण असा स्फोट झालाय, ज्या स्फोटामध्ये 15 जणांचे जे आहेत ते मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय, तर 20 ते 25 जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेविषयी जो आहे तो शोक व्यक्त केलेला आहे। यासोबतच प्रशासनाला जे आहे ते योग्य त्या सूचना देखील दिलेल्या आहेत। आता सद्यस्थिती काय आहे भंडाऱ्यामध्ये, नेमकी या कंपनीमध्ये काय सुरू आहे, या सगळ्यावर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाईव्ह मधून चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव। समृद्धी, भंडाऱ्यामध्ये एका आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट, ज्याच्यामध्ये 12 जणांचा मृत्यू होतोय, आत्ताची काय अपडेट आहे? नक्कीच संकेत, आता जर आपण पाहिलं तर आत्ताही या ठिकाणी अनेक जण जे आहेत ते इमारतीच्या मलब्याखाली अडकलेले असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने सध्या या ठिकाणी पोलीस असतील किंवा अग्निशमन दल असेल, या सगळ्यांकडूनच बचाव कार्य सुरू असलेलं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे या कंपनीच्या बाहेर या कंपनीचं गेट आता सील करण्यात आलेलं आहे। आतमध्ये सगळं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। मात्र दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतंय की गेटच्या बाहेर मात्र जे जे लोक आहेत, ज्यांचे नातलग या ठिकाणी काम करत होते, म्हणजे जे कोणी मृत्यूमुखी पडलेले आहेत किंवा जखमी असतील किंवा मग या कंपनीमध्ये जे कामाला होते, जे कामावर पोहोचले होते, मात्र त्यांची अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये, ते कुठे आहेत, कसे आहेत हे काहीच कळू शकलेलं नाहीये। अशा पद्धतीचे सगळे जे कामगार आहेत त्या कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या बाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची जी काही माहिती आपल्या समोर येते त्या माध्यमातून आपण असं सांगू शकतो की या ठिकाणी सध्या गावकरी असतील, ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे त्या गावातले गावकरी आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे नातलग जे आहेत ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बाहेर जमलेले आहेत आणि आपल्या प्रियजनांसाठीची कुठेतरी काळजी त्यांच्या मनात आहे की कदाचित ते सुद्धा जखमी नाहीयेत ना, किंवा ते ठीक आहेत नाहीयेत, त्यांचा मृत्यू झालाय का, याची कुठेतरी शोधाशोध करण्यासाठी हे सगळे नातेवाईक त्या ठिकाणी येऊन थोडेसे आक्रमक झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। संकेत, खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही जी कंपनी आहे, आयुध निर्माण कंपनी आहे, या कंपनीमध्ये खरं तर आरडीएक्स जे असतं, जे खरं तर बॉम्बसाठी यूज केलं जातं, ते आरडीएक्सचं सगळं रॉ मटेरियल जे काही आहे ते बनवण्यासाठीची ही कंपनी होती आणि याच कंपनीच्या आरके सेक्शन नावाची एक जी इमारत होती त्यामध्ये हा सगळा ब्लास्ट झालेला आहे। सकाळी जवळपास 11:15 ते 11च्या दरम्यानचा हा स्फोट आहे। भंडाऱ्यातील एका गावामध्ये ही कंपनी होती आणि ज्यावेळी हा स्फोट झाला, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांबवर असलेल्या गावांना सुद्धा या स्फोटाचे हादरे बसलेले होते। गावकऱ्यांची जी घरं होती त्या घरांमध्ये कुठेतरी हादरे जाणवले होते। स्फोटाचा भला मोठा आवाज आला होता। त्यानंतर संपूर्ण वातावरणामध्ये कुठेतरी ढगाळ वातावरण असल्यामुळे नंतर मग आपण पाहायला मिळतंय की त्या ठिकाणी धुराचं साम्राज्य जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळालं। जवळपास आत्ताही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर जो आहे तो जसाच्या तसा असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामध्ये संपूर्ण इमारत ही एकाच वेळी खाली कोसळली, पूर्णपणे कोलॅप्स झाली। त्यामुळे त्या ठिकाणी जे कामगार होते त्या कामगारांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर या इमारतीचा जो मलबा आहे त्या मलब्याच्या खाली आणखी बरेच कामगार अडकले असण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते। देवेंद्र फडणवीसांनी या घटनेवर जे आहे ते तात्काळ ट्विट करत घटनास्थळी मदत देखील आम्ही पोहोचवू असं म्हटलेलं आहे। तर त्या संदर्भातली काही अपडेट आपल्याला मिळाली आहे का, की प्रशासनामधलं कोणी त्या ठिकाणी आहे किंवा कशी प्रशासकीय यंत्रणेवर प्रक्रिया सगळी सुरू आहे आता? नक्कीच संकेत, आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवार जे आहेत त्यांनी हे सगळं प्रकरण खरं तर ट्विट करून सांगितलं आणि त्याच्यानंतर खरं तर या सगळ्याच्या बातम्या ज्या आहेत त्या बाहेर यायला चालू झाल्या होत्या। मात्र हा स्फोट इतका भीषण होता आणि याची तीव्रता इतकी होती की लागलीच या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे। त्यांनी सुद्धा तिथले जे कोणी बचाव अधिकारी आहेत, अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे, या सगळ्यांनाच बचाव कार्य नेमकं कसं करायला हवं याबाबतच्या काही सूचना दिलेल्या आहेत किंवा जे कोणी जखमी आहेत त्यांच्यावर तातडीने त्यांना उपचार मिळावेत यासाठीच्या उपाययोजना सुद्धा आता प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून जे जे जखमी आहेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे आणि जे कोणी या मलब्याच्या खाली अडकले असतील त्यांना तातडीने बाहेर कसं काढता येईल, जेणेकरून ते जर केवळ जखमी असतील आणि त्यांचा मृत्यू झाला नसेल तर त्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी ज्या काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे त्या सगळ्या घेण्याचे आदेश आता पोलिसांकडून सुद्धा अग्निशमन दलाला देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा देण्यात आलेले आहेत। सो त्या अनुषंगाने या सगळ्याच ठिकाणी आता बचाव कार्य चालू असलेलं पाहायला मिळतंय। खरं तर पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर जेव्हा स्फोट झाला तेव्हा प्राथमिक दृष्ट्या केवळ 5 जण यामध्ये
मृत्युमुखी पडल्याचं आपल्याला समजलं होतं. मात्र त्यानंतर जर आपण पाहायला मिळतंय की आतापर्यंत जवळपास हा मृतांचा आकडा 12 वरती गेलेला आहे. प्राथमिक माहिती अशी होती की या स्फोटाच्या दरम्यान जेव्हा हा स्फोट झाला त्यावेळी केवळ 14च कामगार या कंपनीत काम करत होते. मात्र आता जी काही जखमींची संख्या आणि मृतांची संख्या आपल्या समोर येते त्या अनुषंगाने नक्कीच त्या ठिकाणी 14 कामगार काम करत नव्हते. जास्त कामगार असू शकतात. यातले काही रात्रपाळीचे जे कामगार होते ते सुद्धा याच ठिकाणी होते आणि काही सकाळच्या शिफ्टला जे आलेले होते ते सुद्धा होते. त्यामुळे कदाचित कामगारांची संख्या जी सांगण्यात आली आहे प्रथमदर्शी जी वाटत होती त्यापेक्षा मोठ्या संख्येने कामगार या ठिकाणी असतील आणि त्या अनुषंगानेच सध्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा तातडीने बचाव कार्य करण्याचे आणि जे जखमी आहेत त्यांना तातडीने उपचार करण्याचे त्यांच्यावरती आदेश देण्यात आले. समृद्धी आयुध निर्माण करणारी ही कंपनी होती, त्यामुळे या कंपनीमध्ये सुरक्षितते संदर्भातले जे काही दक्षता घेणं अपेक्षित होतं ती घेतली गेली होती का? संबंधित कंपनीचं फायर ऑडिट झालं होतं का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळतात. नक्कीच आपण म्हणतोय की या ठिकाणी आरडीएक्स बनवलं जात होतं. आरडीएक्स हा असा एक घटक आहे जो बॉम्ब बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी जे कोणी काम करतात त्या कामगारांना सुद्धा या सगळ्याची दाहकता माहीत आहे. हे किती जास्त डेंजरस आहे हे त्यांना माहीत आहे. त्याचबरोबर या कंपनीचे जे कोणी ओनर असतील किंवा कंपनी ज्यांच्याकडून चालवण्यात येते मॅनेजर असतील त्या सगळ्यांनाच या गोष्टी माहिती आहेत. प्रशासनाला या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे अर्थातच या सगळ्याचं ऑडिट होणं वगैरे हे सगळं खूप जास्त गरजेचं होतं. कदाचित ते झालं नसेल आणि त्यामुळेच इतका मोठा स्फोट झाला आणि तो स्फोट खरं तर कशामुळे झाला हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये. अर्थात जर या प्रकरणामध्ये फायर ऑडिट वेळच्या वेळी होत असते किंवा मग सुरक्षा यंत्रणा तितकीशी तत्पर असली असती तर कदाचित हा स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणात झालाच नसता किंवा मग स्फोट व्हायच्या आधीच कुठेतरी यंत्रणेत काही बिघाड झाला असेल तर त्याविषयीची माहिती सुद्धा मिळणं अपेक्षित होतं. मात्र ज्या अर्थी हा स्फोट इतका भीषण झाला आणि त्याबद्दलची कुठलीही प्राथमिक माहिती किंवा पूर्वकल्पना इथल्या कर्मचाऱ्यांना आलेली नव्हती. जे रोज काम करतात त्यांना कदाचित काहीतरी बदल झाला तर ते त्यांच्या लक्षात येऊ शकतं. मात्र तसं काहीच नाही झालं आणि अचानकपणे हा स्फोट झाला. त्यामुळे याचा अर्थ आपण असा थेटपणे म्हणू शकतो की या ठिकाणी कुठलीही सुरक्षा यंत्रणा जी आहे ती तितकीशी तत्पर नव्हती किंवा मग फायर ऑडिट सुद्धा करण्यात आले नव्हते आणि त्यामुळेच हा सगळा भीषण स्फोट झाला आणि त्यामध्ये आता इतक्या सगळ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागलाय. निश्चितच त्यामुळं या आगीचं जरी अद्याप कारण अस्पष्ट असलं तरी 12 जणांचा मृत्यू याच्यामध्ये होतोय. अनेक जण जखमी असल्याची भीती व्यक्त केली जाते. कदाचित मृतांचा संख्या आणखी वाढू शकतो अशी भीती देखील व्यक्त केली जाते, बोललं जात आहे. या सगळ्या प्रकरणातले अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.